जर नवरा किंवा बायको एकमेकांना सोडून वेगळे राहू लागले तर दुसऱ्या जोडीदाराला कायदेशीर अधिकार आहे का की त्यांना पुन्हा एकत्र यावं? जर पती पत्नी एकत्र राहायला तयार नसेल तर कायदेशीर उपाय काय आहेत? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती। जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशाच कायदेशीर विषयांवर माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आजचा विषय समजून घेऊयात की रेस्ट्रिक्शन ऑफ कॉन्जुगल राईट्स म्हणजे काय। तर रेस्ट्रिक्शन ऑफ कॉन्जुगल राईट्स म्हणजे पती किंवा पत्नीने दुसऱ्या जोडीदाराला पुन्हा एकत्र राहण्यासाठी कायदेशीररित्या आग्रह धरणे। भारतीय विवाह कायद्यानुसार पती पत्नीने एकमेकांसोबत राहण्याचं कर्तव्य असतं। जर एका जोडीदाराने कोणतेही ठोस कारण न देता दुसऱ्याला सोडून वेगळे राहायला सुरुवात केली तर दुसऱ्या जोडीदाराला न्यायालयात अर्ज करून त्याला पुन्हा एकत्र राहण्यास भाग पाडण्याचा अधिकार असतो। उदाहरणार्थ, जर बायको कोणतेही ठोस कारण नसताना पतीला सोडून माहेरी गेली आणि परत यायला तयार नसेल तर पती न्यायालयात रेस्ट्रिक्शन ऑफ कॉन्जुगल राईट्स हा दावा करू शकतो। जर नवऱ्याने बायकोला न सांगता घर सोडले असेल आणि तो तिच्या सोबत राहायला तयार नसेल तर बायको देखील न्यायालयात अर्ज करू शकते। आता कायद्यामध्ये यासाठी काय कोणत्या तरतुदी आहेत ते पाहूयात। तर हिंदू विवाह कायदा 1955 यामध्ये कलम 9, तसेच विशेष विवाह कायदा 1954 सेक्शन 22, मुस्लिम कायद्यातही न्यायालयाच्या मदतीने असा अर्ज करता येतो। या कायद्यानुसार पती पत्नीने एकत्र राहणे हे कायदेशीर जबाबदारी आहे। जर पती किंवा पत्नी दुसऱ्याला विनाकारण सोडून गेल्यास कोर्टाला त्यांना एकत्र राहण्याचा आदेश देता येतो। आता या रेस्ट्रिक्शन ऑफ कॉन्जुगल राईट साठी अर्ज कसा करता येतो? सगळ्यात पहिल्यांदा सर्वप्रथम वकिलामार्फत कोर्टात याचिका दाखल करावी लागते। अर्जदाराने हे सिद्ध करावं लागतं की त्याने कोणतीही चूक केलेली नाही तरी दुसरा जोडीदार त्याला सोडून वेगळा राहत आहे। जर कोर्टाने अर्ज मंजूर केला तर त्या जोडीदाराला परत येण्याचा आदेश दिला जातो। जर न्यायालयाने आदेश दिला तरीही पती किंवा पत्नी एकत्र आले नाहीत तर त्यामुळे पुढे घटस्फोट मिळवण्यासाठी हा एक आधार ठरू शकतो। आता रेस्ट्रिक्शन ऑफ कॉन्जुगल राईट साठी अर्ज केव्हा दाखल करता येणार नाही? तर जर दुसऱ्या जोडीदाराने घर सोडण्यामागे उत्पीडन म्हणजे क्रुएल्टी, मानसिक छळ, अनैतिक संबंध ज्याला आपण अडल्टरी असं म्हणतो किंवा अन्यायकारक वागणूक असे ठोस कारण दिलं असेल तर कोर्ट जबरदस्तीने त्यांना पुन्हा एकत्र राहण्यास सांगू शकत नाही। जर नवरा किंवा बायको त्यांना एकत्र राहणं धोकादायक वाटत असेल तर त्यांना असे बंधन घालता येत नाही। काही वेळा मानसिक किंवा शारीरिक त्रासामुळे न्यायालय देखील असा आदेश देण्यास नकार देते। पण जर पती पत्नीने कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं नाही तर काय होईल? कोर्टाचा आदेश पाळला गेला नाही तर पोलीस जबरदस्तीने जोडीदाराला पाठवू शकत नाहीत। मात्र जर पती पत्नी एकत्र राहण्यास नकार देत राहिले तर हा घटस्फोट मिळवण्यासाठी एक मोठा आधार ठरू शकतो। काही प्रकरणांमध्ये जर पती पत्नी अनेक वर्ष वेगळे राहिले असतील आणि कोर्टाच्या आदेशानंतरही ते एकत्र आले नाहीत तर याला डिसर्शन म्हणजे त्याग असं मानलं जाऊ शकतं आणि त्यामुळे दुसऱ्या जोडीदाराला घटस्फोट मिळू शकतो। आता रेस्ट्रिक्शन ऑफ कॉन्जुगल राईट्स हा कितपत प्रभावी आहे? हा कायदा पती पत्नींना पुन्हा एकत्र आणण्यासाठी मदत करतो, मात्र जबरदस्तीने कोणालाही एकत्र राहायला भाग पाडता येत नाही। जर पती पत्नीमध्ये गंभीर मतभेद असतील तर शेवटी घटस्फोट हा एकमेव पर्याय ठरू शकतो। मित्रांनो, तुमच्यामध्ये रेस्ट्रिक्शन ऑफ कॉन्जुगल राईट्सचा कायदा योग्य आहे का? तुमची मते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आता पुन्हा पुढच्या नवीन कायदेशीर विषयासह। धन्यवाद।